नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे भरला दोडका. दोडक्याची भाजी सहसा कुणाला आवडत नाही, पण माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही करून तर बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि हा भरला दोडका मी एकदम कमी साहित्यामध्ये केली आहे. मग चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करू. दोडक्याची भाजी भरून करण्यासाठी मी इथं 2 कवळे असे दोडके इथं घेतलेले आहे. पाहिजे तर तुम्ही आणखीन जास्त दोडका इथं घेऊ शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा भाजी करायची असेल तर दोडक्याची ही साल काढणं जरुरी आहे. काही जण याला साल म्हणतात, तर काही जण याला शिरा देखील म्हणतात. आता सगळे शिरा हे आपल्याला इथं काढायचे आहेत. आणि दोन्ही दोडक्याचे शिरा इथं माझे काढून झाली आहेत आणि मी आता हे बाजूला ठेवते. आता हे दोडके आपल्याला कट करायचे आहेत. त्याच्यासाठी 2-2 इंच असं हे लांब लांब मी इथं कट करणार आहे. आणि आपण पाहू शकता, जर तुम्हाला हे साईज छोटा वाटत असेल तर किंचित मोठा पण तुम्ही ठेवू शकता. मला हे साईज एकदम करेक्ट वाटलं, त्याच्यामुळे मी करेक्ट हे एवढ्याच साईजचं हे दोडका इथं कट करत आहे. आणि व्यवस्थित आता शिरा काढल्यानंतर हे सगळे लांब लांब आपल्याला कट करायचे आहेत. आणि कट केल्यानंतर मधोमध परत याला मी 2 कट अशी इथं देत आहे, जेणेकरून इथं दिसायला हे प्लस असं इथं तुम्हाला दिसणार आहे. आणि अशा कट केलेल्या दोडक्यामध्येच आपल्याला मसाला इथं भरायचा आहे. आता सगळेच दोडके माझे इथं कट करून झालेली आहेत आणि ते आता मी पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे. आता इथं पाहू शकता, मी इथं पाण्यानं स्वच्छ धुवून दोडक्याची फोडी इथं ठेवलेली आहे. आता चला मंडळी, दोडक्याचा मसाला तयार करू. त्याच्यासाठी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा वाटी हे भाजलेले शेंगा घेतली आहे. आणि ते एकदम मोठं मोठं असं, ना एकदम बारीक ना एकदम मोठं, असं ओबडधोबडच इथं वाटून घेतली आहे. आपण इथं पाहू शकता. आता हे वाटलेलं कूट एका प्लेटमध्ये मी इथं काढलेली आहे. आणि सगळंच कूट इथं काढणं झाल्यानंतर ही प्लेट मी थोडंसं बाजूला सरकवते. आणि मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये आता आपल्याला ओला मसाला इथं तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं 1 कांदा, जे की थोडं लांब लांब असंच कट करून घेतलं आहे, त्याचबरोबर 1 टमाटा आणि आपल्याला जितकं तिखट लागेल तेवढ्या प्रमाणात हिरवी मिरची इथं घ्यायचं आहे. मी किमान इथं 8 ते 10 हिरवी मिरची इथं घेतली आहे. एवढं तिखट आम्हाला पुरेसं आहे. तुम्ही मिरची कमी देखील घेऊ शकता. आणि त्याचबरोबर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या सोलून इथं मी घेतली आहे. आता हे सगळंच आपल्याला एकदम बारीक असं पेस्ट इथं तयार करायचं आहे. आणि ही तयार झालेली पेस्ट आपल्याला ह्या शेंगाच्या कूटवर सगळंच घालायचं आहे. आता चवीपुरतं मीठ आपल्याला घ्यायचं आहे. इथं मी अर्धा चमचा एवढं मीठ इथं घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची, जे की बेडगी मिरची आहे, आणि अर्धा चमचा धने मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला एक कालवण इथं तयार करायचं आहे. तुम्ही याच्यात हळद पण घाला, जे की मी इथं विसरलेली आहे. आता हे सगळं सारण आपल्याला कट केलेल्या दोडक्यामध्ये इथं भरायचं आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी हळूचपणे हे सगळं सारण दोडक्यामध्ये व्यवस्थित असं भरत आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला सगळेच दोडके मध्ये सारण घालून भरायचं आहे. आता भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये 4 पळी तेल इथं घातलेली आहे व तेल आता तापलेलं पण आहे. आता गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी व किंचित चिमटभर आपल्याला हिंग देखील घालायचं आहे. आता फोडणी हे तडतडली आहे आणि आता हे तडतडल्या फोडणीमध्ये सगळेच आपण भरले दोडके इथं घालायचे आहेत. सुरुवातीला सगळे दोडके आपण तेलामध्ये 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता, दोडके परतताना गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवा. आणि मग सगळे दोडके 2 मिनिट परतणं झालं की आपण जे उरलेला मसाला आहे ते सगळंच आपल्याला कढईमध्ये घालून 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे. हा 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 हा, मसाल्याचा वास किती छान सुटलेला आहे. आत्ताच ही भाजी मला खावीशी अशी वाटत आहे. आता 2 मिनिट व्यवस्थित मसाला परतणं झाला की याच्यामध्ये 1 वाटी एवढं कोमट पाणी सोडा, जे की मी इथं मसाल्याचंच प्लेट धुवून पाणी याच्यात सोडली आहे. आणि त्याच्यावर किंचित कोथिंबीर पण घाला. आता हे सगळं परत थोडंसं एकजीव होईल असं इथं परता.
आणि थोडंसं फिरवणं झालं की परत याला टोपण लावून म्हणजेच याच्यावर एक प्लेट झाका आणि परत 5 ते 10 मिनटापर्यंत याला शिजत ठेवा. दोडक्याची भाजी शिजायला जास्त उशीर अजिबात लागत नाही. त्याच्यामुळे 5 ते 10 मिनटातच ही भाजी शिजून निघेल. आता कढईवर मी एक प्लेट झाकली आणि खाली भाजी करपू नये म्हणून त्याच्यावर किंचित असं इथं पाणी देखील सोडलेलं आहे. आता 8 मिनिट झालेली आहेत आणि दोडक्याची भाजी एकदम बारीक गॅसवर मी इथं दमायला सोडलेली होते. आता आपण पाहूया. भाजी तर मस्त असं इथं शिजलेली मला दिसत आहे आणि शिवाय कलर देखील एकदम छान असं इथं आलेलं आहे. आणि मग काय, त्याच्यातलं एक दोडका घ्यायचं आणि ते शिजलं का नाही ते जरा चेक करायचं आहे. आता इथं दोडका मी चेक करत आहे. दोडका एकदम मस्त इथं मऊ असं शिजलेला आहे आणि इथं मला एकदम मऊ शिजलेला दोडका आवडतो. जर तुम्हाला थोडं कमी शिजलेला दोडका आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं दोडका कमी शिजवा. मस्त असं रसरशीत दोडक्याची भरून भाजी इथं तयार झाली आहे. आणि हे दोडक्याची भरली भाजी तुम्ही चपातीसोबत, नाही मला तर ज्वारीच्या भाकरीसोबत, शिवाय हे रसरशीत असल्यानं तुम्ही भातासोबत पण इथं खाऊ शकता. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत.